आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह। तर राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। राज्यपालांनीही मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य। शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे, स्पष्टीकरण देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम। कोकाटेंच्या शासन भिकारी असल्याच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची कोकाटेंना तंबी। माणिकराव कोकाटे असं बोलले असतील तर त्यांनी असं बोलू नये, कोकाटेंच्या शासनच भिकारी या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। तर कोकाटेंच्या राजीनाम्यावर अजित पवार निर्णय घेतील, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सरकारला भिकारी म्हणणं असंवेदनशीलतेचा कहर, टीका करत सुप्रिया सुळेंकडून कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। आतापर्यंत 1 रुपयाचीही रमी खेळलो नाही, मला रमी खेळताच येत नाही, माझी बदनामी केली त्या सर्वांना कोर्टात खेचणार, माणिकराव कोकाटेंचा इशारा। कृषी मंत्री राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर उपकार करतील असं वाटत होतं, पण गिरे तो भी टांग ऊपर अशी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, रोहित पवार यांचा निशाणा। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची भेट घेतली। शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषी मंत्री राज्याला नको, खासदारांची चौहान यांच्याकडे मागणी, सुप्रिया सुळेंची ट्विट करत माहिती।